करतो आहे महाराष्ट्र राज्य। आम्ही मागील 15 दिवसापासून इथे आमच्या चतुर्श्रेणी ही मागणी जी आहे ती रेटून धरलेली आहे व हे आमचं उपोषण जे आहे ते बेमुदत आहे। ज्यावेळेस कामाची बारी येते त्यावेळेस शासन आम्हाला शासकीय कर्मचारी आहे असे संबोधित करतो। सर्व याच्यामध्ये आमचं सेवा पुस्तक आहे साहेब, आमच्याकडे सेवा पुस्तक आहे, शासकीय कर्मचारी सेवा पुस्तक असतं। परंतु ज्यावेळेस आम्ही आमचा अधिकार हक्क मागतो, आमचे कोतवाल ज्यावेळेस रिटायर होतात साहेब त्यावेळेस आम्हाला भीक मागायची वेळ येते, आम्हाला एकही रुपये आमच्या पदरामध्ये पडत नाही। त्यावेळेचे जे रिटायर झाल्याच्या नंतर कोतवाल दारोदारी बसून भीक मागून राहिलेला आहे गावखेड्यामध्ये। ज्यावेळेस पडती परिस्थिती आहे, मुलं बळ त्यांना पुसत नाही, त्यावेळेस आर्थिक आधार हवा असतो, परंतु शासन आम्हाला फक्त वापरून घेतात जीवनभर। व त्यानंतर पुन्हा एक महत्त्वाची सांगायचा विषय म्हणजे आमची शासन एक प्रकारे थट्टा करत आहे। आम्हाला चप्पल भत्ता म्हणून फक्त 10 रुपये देऊन राहिलेले साहेब, कारण 10 रुपयात कोणती चप्पल येतात महसूल मंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब आम्हाला सांगा तुम्ही, पुण्या दुकानात चप्पल भेटतात ते 10 रुपयाची, आम्ही त्या दुकानात जाऊ आणि ते चप्पल घेऊन येऊ, कारण 10 रुपयात कुठे ही चप्पल मिळत नाही। शासन आमची एक प्रकारे तोंडाला पाणी पुसण्याचे कामं करून राहिलेलं आहे, एक प्रकारे गरीब लोकांची थट्टा करून राहिलेली आहे। त्यामुळे शासनाला मी एकच विनंती करतो की आम्हाला चतुर्श्रेणी बहाल करून, चतुर्श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा बहाल करून आम्हाला मानधन नको आहे साहेब, 1 रुपयाही मानधन वाढ नको आहे आम्हाला पाहिजे फक्त जगण्याचा अधिकार। त्याकरिता आम्ही संविधान चौकात इथे बसलेलो आहोत आणि आम्हाला जोपर्यंत तो अधिकार मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहोत। हेच आमचं मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री साहेबांना सांगणं आहे।